कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है। जग को जीवन देने वाली, मौत भी तुझसे हारी है। सतियों के नाम पे तुझे जलाया, मीरा के नाम पे जहर पिलाया। सतियों के नाम पे तुझे जलाया, मीरा के नाम पे जहर पिलाया। सीता जैसी अग्नि परीक्षा जग में अब तक जारी है। कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है। जग को जीवन देने वाली, मौत भी तुझसे हारी है। सन्माननीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई, बहीण, पत्नी तसेच मुलीची भूमिका बजावणाऱ्या या तमाम महिलांनो, भगिनींनो, तुम्हा सर्वांना आज जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जिच्या हाती पाळण्याची दोरी, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती या जगाची उद्धरी। जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती या जगाची उद्धरी। हे स्त्री बाबत जरी म्हटलं तरी खोटं नाही। ज्या घरामध्ये स्त्री जन्माला येतात त्या घरामध्ये सदैव देव वास्तव्य करतो। तर आपल्या कुटुंबातील जर एक पुरुष शिकला तर तो सुधरतो, पण जर त्याच जागी जर एक महिला शिकली तर कुटुंब म्हणता म्हणता पूर्ण विश्व शिकतो। म्हणूनच म्हटले आहे, एव्हरी वुमन ॲज अ पॉवर टू चेंज होल वर्ल्ड। पूर्वीच्या काळी सीता मातेने दिलेली अग्निपरीक्षा, झाशीच्या राणीची रणनीती आणि यावेळेसच्या 21व्या शतकामध्ये माझी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, त्यांच्यासोबतच संगीताची गान कोकिळा स्वर्गीय लता मंगेशकर, या आकाशामध्ये उंच उंच विहार करणाऱ्या कल्पना चावला, अनाथांची आई सिंधुताई सपकाळ आणि कोणाचाच न विचार करता स्वतः लढत असणाऱ्या त्या मेधाताई पाटकर, तर अशा या स्त्रियांनी आपापल्या क्षेत्रामध्ये आपला छाप पाडला आहे आणि यांनी सिद्ध सुद्धा केलंय की नारी ही अबला नाही तर ती सबला आहे। जब नारी में है शक्ति सारी, जब नारी में है शक्ति सारी, तो क्यों है नारी बेचारी। जब नारी में है शक्ति सारी, तो क्यों है नारी बेचारी। अबला नहीं है सबला वो, अबला नहीं है सबला है वो, करती है सबका भला, करती है सबका भला। कर्तृत्वान स्त्रियांचे जीवन हे इतकं छोटे नसतं हो। म्हणतात ना, पुरुषांचा पगार विचारू नये आणि स्त्रियांचं वय विचारू नये, कारण स्त्री ही स्वतःसाठी कधीच जगत नाही। ती जगते त्या दुसऱ्यांसाठी, ती जगते आपल्या घरच्या कुटुंबासाठी, ती जगते तिच्या मुला बाळांसाठी, ती जगते या विश्वासाठी। म्हणूनच स्त्री ही खूपच महान आहे। अष्टभुजा म्हणणाऱ्या देवीची आपण पूजा करतो, पण खरी अष्टभुजा या स्त्रियातच आहे हे मात्र आपल्याला दिसत नाही। नारी की निंदा मत करो इंसान, नारी की निंदा मत करो इंसान। अरे नारी ही तो है नर की खान, अरे नारी ही तो है नर की खान। नारी से ही तो पैदा हुए श्री राम कृष्ण भगवान, श्री राम कृष्ण भगवान। खरं तर या 21व्या शतकामध्ये या महिला अबला झाल्या आहेत का सबला, हाच प्रश्न पडतोय। खरं तर सरकार या स्त्रियांसाठी खूप काही करत आहे, मग या स्त्रियांना त्यांचा खरा हक्क भेटला आहे का, त्यांना खरं स्वातंत्र्य मिळालं आहे का। आज कुठल्याही घरामध्ये बघा, जरी स्त्री खरी असेल तरी पुरुषांपुढे तिला मोठ्या आवाजात बोलू सुद्धा दिलं जात नाही। तिला कोणतेही कार्यक्रम असो, नियोजन असो, आयोजन असो, यामध्ये स्त्रियांना कधीच प्रथम स्थान दिलं जात नाही। तिला किमान विचारलं सुद्धा जात नाही की तुला काय वाटतं, तर तिला काय वाटतं ते तुम्ही मला विचारा, मी सांगते। तिला वाटते की मला तुमच्यामध्ये मिसळून घ्या, मला माणूस म्हणून जगवा, मला माणूस म्हणून स्वातंत्र्य द्या, असं एका स्त्रीला वाटते। तिला वाटत नाही, तिला वाटत नाही की आपण तिची रोज पूजा करावी, परंतु किमान एकदा तरी तिचे गुण गौरव गायले पाहिजे। का आपण हे करू शकत नाही का? हीच तर या 21व्या शतकामधली खरी दुःखाची गोष्ट झाली आहे। आज सरकार आपल्यासाठी हे करावे, सरकार आपल्यासाठी ते करावे, स्त्रिया हे सगळं करून कुठेतरी कमी पडतच आहेत। कारण त्यांचा स्वतःचा स्वाभिमान डगमगतोय। त्यांना जोपर्यंत कोणी सांगणार नाही, त्यांचं मन सांगणार नाही, त्यांचं कर्तव्य सांगणार नाही की
स्वतः संपवणार तोपर्यंत ती स्त्री नाही. जर एक आता कित्येक मुलींची तक्रार आहे की हे मुलं आम्हाला त्रास दिली, हे मुलं आमची रस्त्याने टिंगल केली. मग त्याच मुलींना मला सांगावसे वाटते की जोपर्यंत तुमच्या मनामधली दुर्गा जागी होत नाही, जोपर्यंत तुमच्या मनामधली कालिका जागी होत नाही, जोपर्यंत तुम्ही त्या झाशीच्या राणीला आठवत नाही ज्या की एकट्याच त्या इंग्रजाविरुद्ध लढल्या, मग या टवालखोर मुलांबरोबर तुम्ही लढू शकणार नाही का? स्त्रीबद्दल कितीही बोलावं तेवढं कमीच आहे. आता ज्या शाळेमध्ये आपण शिकतोय ती मात्र आपली खूपच भाग्याची गोष्ट आहे. का? कारण त्या अशा या शाळेमध्ये काही अशा महिला आहेत, काही अशा स्त्रिया आहेत, काही असे गुरु आहेत जे की सदैव आमच्या पाठीशी राहतात. ते सदैव आम्हाला सांगत असतात की नाही, तुम्ही मागे वळू नका, तुम्ही हे करू शकतो. तेच आम्हाला विश्वास देतात की नाही, तुम्ही हे करू शकता. तर अशा या स्त्रियांना मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि आता शेवटी माझे भाषण संपवता एवढंच म्हणते, स्त्री ही जन्मदाती, स्त्री ही कर्तव्य, स्त्री हे घराचे घरपण, स्त्री ही संस्कृती. अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा करून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद.